समागत तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग
अल्पशा बुद्धीने अल्पशा पर्याय द्यायचा तो कसा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र सुकळी या नगरीमध्ये आजची कीर्तन सेवा ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी वक्ता या नात्यानं सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे. आपल्याच आजचा कार्यक्रम म्हणजे आजचा मावंद्याचा कार्यक्रम आहे. ज्यांनी 5 ज्योतिर्लिंगाची पायी परिक्रमा केली असे आमच्या गोविंद भाऊ यांनी 5 ज्योतिर्लिंगाची परिक्रमा केली आणि मग त्याच्या परिक्रमेची पूर्णता झाल्याच्या नंतर 5 ज्योतिर्लिंगाच्या नंतर मावंद्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता मावंद या शब्दाचा अर्थ मावद. वद म्हणजे सांगणे. आपण केलेलं कार्य आपल्या मुखाने सांगू नये तर त्या कार्यक्रमातून लोकांना माहीत व्हावं. कारण आपण केलेलं कार्य जर आपण लोकांना सांगत गेलो ना मग ते कार्य कमी होत असतं, ते पुण्य उणे होत असतं आणि मग ते पुण्य समाप्त होत असतं. म्हणून मावंद्याचा कार्यक्रम आहे. बरं तुम्ही असे बाजूबाजूला काऊन बसले? बरोबर असं कुठे बसतेत माहिती आहे तुम्हाला? या या इकडे दाजी अण्णा उठा तुम्ही ताते या 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 वा वा आणि चपला काढून बसा बरं पाठीमागचे. मी जुने येत नसतो. या पुढे या या वा 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 एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. म्हणजे माग बसले म्हणून नाही बरं, म्हणल्यावर उठून इकडे आले म्हणून हे लक्षात ठेवा. आणि मला मी आलो तसं पाहिलं परमेश्वर महाराज हे माझ्या तब्येतीवर चाललेत, मला डोळेवर करून पाहिलेत. माझ्या तब्येतीवर जाऊ नका बरं. हा ही चूक एवढा बी असू द्या दणका सारखंच देत असतो. तब्येतीचं काही नसतं. हे महाराष्ट्र सरकार जरांगे पाटलाच्या तब्येतीवर गेलं तर बेजार झालं का नाही? पण तब्येतीचं काही असतं हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. इकडे लक्ष द्या. अगदी वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचं आहे. या संदर्भात गोविंद भाऊचा मला फोन आला, महाराज आमच्या इथं मावंद्याचा कार्यक्रम आहे, कीर्तनाला येता का? आता म्हणलं नाही येऊन का ऊसतोडीला धाडता का? कीर्तन करणं आमचं काम आहे. त्या न्यायाने मिळालेली शिवाय त्या हारावून गणित लक्षात आलं की त्यांना महाराजाचा अंदाज आला नाही. याला वाटलं महाराज लय टप्पू असं नाही का नाही का. काळजी करू नका. काय करावं आता हे देवाच्या मनावर आहे. कारण मला लवकर कोणी महाराजच म्हणत नाही. तुमच्या गावात आले आले एक पोरग मला म्हणलं तू का महाराज आहे काय? म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो का? पण आता काय अवस्था चालत इकडे लक्ष द्या. आणि म्हणून अतिशय 5 ज्योतिर्लिंगाची पायी परिक्रमा झाल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचं नियोजन नाही. मनामध्ये संकल्प आला आपण भगवान शिवशंकराच्या दर्शनाला जावं. औंढा नागनाथचं दर्शन घेतलं आणि काय प्रेरणा मिळाली माहित नाही. असं वाटलं एका ज्योतिर्लिंगाने आपल्या मनाची शांतता होणार नाही. तसेच आमचे गोविंद भाऊ पायी पायी चालत चालत परळी वैद्यनाथ त्या ठिकाणी दर्शनाला गेले. मग तिथं गेल्याच्या नंतर झाले ना 2 ज्योतिर्लिंग. घरी सुद्धा कोणाला माहित नाही. एकल्यानं वारी केली. खरं सांगू समूहानं जात असताना आपल्याला कुठल्याही गोष्टीची जबाबदारी राहत नाही किंवा आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण जात असतो. पण जेव्हा एकल्यानं जायचं आहे, अंगावरच्या कपड्यानं जायचं आहे, कुठं राहणार आहे माहित नाही, काय खाणार आहे माहित नाही, कोण देणार आहे माहित नाही, तरी सुद्धा त्या अट्टहासाने चालल्याच्या नंतर त्यांना तुम्ही त्यांचा अनुभव विचारा. ते सांगतील महाराज घरी एक वेळेवर मिळालं नाही पण जगाच्या मालकानं मला वाटेत कधी उपाशी ठेवलं नाही. जगाच्या मालकाची ताकद आहे. चांगला हार देत असतोय मी घरी नेणार आहे. आणि नुसता घरी नेणार नाही, गेटवर गेलं की गळ्यात घालणारे मग बायकोला म्हणणारे दार उघड बाई आता दार. मी काही घरी नेणार नाही. माझा एक नियम आहे, मी माझ्या गळ्यातला हार कोणाच्या गळ्यात घालू देत नाही. माझं मत देवाच्या गळ्यात जरी आपण हार घातला तर निर्माल्य म्हणून विसर्जित करणारी माणसं एका सामान्य कीर्तनकाराच्या गळ्यातला हार विनेकराच्या गळ्यात घालतात. मला मान्य नाही. बाकी कुठल्याही परंपरेला आपला विरोध नाही. आणि मग यात्रा करत असताना खर तर एकल्यानंच केली पाहिजे. का 2 जण संघ आले ना हे यात्रा करत नाहीत. मग ह्या लोकांची उकाणी उकरीत नाही. कळालं? बघा तुम्ही 2 माणसं सोबत चालायला आपण वारीला जात नाही का? तुम्ही आम्ही वारी केली नाही का? खरं सांगा आपण प्रामाणिकपणे पायी वारी करत असताना आपण भगवंताचं नामचिंतन किती केलं आणि लोकांच्या बद्दल चर्चा किती केली?
सतत आपली रस्त्यानं चर्चा असते. सोबत ज्यावेळेस आपण वारीला जातो ना, माझं मत आहे वारीला जात असताना गाड्यातल्या माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वारीला जायचं ना, वारकऱ्यासोबत जा, नामस्मरण घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वसामान्य लोकांसोबत जाल. राजकारण्यासंग गेला की तो दिल्लीच्या गप्पा हाणेल, गावगाड्यातल्या माणसासोबत गेला तर लोकांच्या गप्पा मारेल, वारकऱ्यासोबत गेला तर माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करेल. दोन वारकरी पुढे निघाली काळू बाळू, असे मित्र पाहिजेत बघा महाराज. तिकडे गेल्यावर लुचू नका एकमेकाला. बघा किती इमानदारीत मधातून गेले. असू द्या. दोन वारकरी, दोघ जण स्वयंघोषित वारकरी म्हणू आपण, आडमार्गाने पंढरपूरला निघाले. आडमार्गी जाणारी लय जण आहेत. हे आडमार्गाने काऊन जातात माहिती काय? शॉर्टकट. आणि शॉर्टकट बघा, यशाला कधी शॉर्टकट नसतो. पण हे आडमार्गाने जाऊ लागले. पण जाता जाता तुम्ही जर वारकऱ्याची व्यवस्था बघितली ना, मी एवढं प्रामाणिकपणे सांगू शकतो, लोक जेवढी जावयाची सेवा करत नाहीत तेवढी वारकऱ्याची सेवा करतात. का? ज्ञानोबा तुकोबारायच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारे वारकरी आहेत. त्यांच्यामध्ये ते स्वतः ज्ञानोबा तुकोबारायला पाहतात म्हणून तेवढी व्यवस्था करतात. हा लोकांचा नियम आहे. मग पुण्याच्या ठिकाणी एका श्रीमंत माणसाच्या घरी त्यांचा मुक्कामाचा योग आला. आणि हे दोन वारकरी आले. त्या व्यक्तीला वाटलं, अरे साक्षात ज्ञानोबा तुकोबाराय माझ्या घरी आले. दोघांची चांगली झोपण्याची व्यवस्था झाली. सकाळी उठलेले आहेत. आणि मग सकाळी उठल्याच्या नंतर एक जण आंघोळीला गेला. आता एक आंघोळीला गेल्यावर दुसऱ्यानं गप बसवणं. ह्यानं विचारलं, कस काय चालू आहे वारी? हा त्या घर मालकाला सांगतो, मालक वारी चांगली चालू आहे, पण मया संघचा आहे ना बैल आहे, उग संघ न्यायचं म्हणून न्यायचं. मग तो आंघोळीला गेला ना, हा बाहेर आला. येणं तरी गप बसाव ना. ह्यानं विचारलं, कस काय चालू आहे वारी? ते म्हणलं, वारी चांगली आहे, पण मया संघ आहे ना गाढव आहे. आमच्या संघचा आहे ना गाढव आहे. ह्या व्यक्तीने विचार केला, रे ज्ञानोबा तुकोबारायचा विचार घेऊन आलेले वारकरी मी समजत होतो, पण एकमेकाबद्दल जर हे एकमेकाबद्दल चांगलं म्हणत नसतील तर जगाबद्दल काय चांगलं म्हणणार? हे देवाबद्दल काय चांगला विचार करणार आहेत? त्याच्याही मनात रागच आला. त्यानं दोघायला नाश्त्याला बसवलं, पण नाश्ता काय दिला माहित आहे? एकाला दिला उकंड्यावरचा कचरा आणि एकाला दिला बैलाचा कडबा. आता ज्याच्याजवळ बैलाचा कडबा ठेवला प्लेट मध्ये, तो म्हणला, का वारकरी म्हणून घरी आणलं, मला कडबा खायला दिला, मी बैल? ते म्हणला, ते मला माहित नाही, तुझ्या संगचलीच्या. तो म्हणला, मला तुम्ही कचरा दिला, मी गाढवा आहे. तो म्हणतो, मला माहित नाही, संगच्याला विचार. अरे दोन सोबत गेले, पण एकमेकाबद्दल जर चांगले विचार करून जर ते वारीला गेले असतील ना, त्यांची वारी कधीच घडणार नाही. पण त्या तुलनेनं आमच्या गोविंद भाऊनं 5 ज्योतिर्लिंगाची परिक्रमा. हट हट हट. थांबा थांबा थांबा. परमार्थात आड येणारं कुत्र कधीच बाहेर गावचं नसतं. हे गावातलंच असतं बरं का. हे बाजूच्या गावून आले, करून देऊन कुठून. विठाला म्हणून पायी तीर्थयात्रा केली, त्याचं मावंद केलं. आणि त्या माध्यमातून कीर्तनाची सेवा आहे, महाप्रसाद आहे. आणि त्या सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणी निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा गोड अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज जगाच्या मालकाकडे मागणी करतात, देवा हे माझं जे मन आहे ना, हे तुझ्या पायावर लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरण.
बाबा म्हणले असतील कवर परिहार सांगतो सुरूच करू आपण, आहे का नाही? कारण 9:30 झाले, 10ला थांबायचंय आपल्याला. अगदी का थोडं 5 मिनिटं पुढे गेलं जमल ना? हा, आचार्य मामा स्वयंपाक झाला म्हणले की आपण कीर्तन थांबू, कारण ते गरजेचं आहे. याचं काय अगदी ऐका. देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथ महाराज जगाच्या मालकाला सांगतात, देवा हे माझं जे मन आहे ना, हे तुझ्या चरणावर लागू दे. एकदा काय तुझ्या चरणावर लागलं ना, चरणावर नाही लागलं तर काय होईल? हे व्यसनाधीनतेकडे जाईल, संसाराच्या. संसार व्यसनी पडून येईल. संसार व्यसन आहे. महाराज म्हणतात संसार केवढं व्यसन आहे. महाराज म्हणतात जगात जेवढी व्यसन आहेत ना ती संसारामध्ये. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. सगळी व्यसन संसाराच्या अंगी आहेत महाराज. व्यसन चांगलं आहे का वाईट आहे? काय मिळेल सुकडीकर? व्यसन चांगलं का वाईट? वाईट अजिबात नाही. व्यसन चांगलं आहे, फक्त ते चांगल्याच असलं पाहिजे. कळतंय का माझं बोलणं? व्यसन चांगल्याच असलं पाहिजे, ते चांगलंच आहे. रोज मी ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या पाठ केल्याशिवाय जेवणारच, मला जेवणच जात नाही, हे व्यसन चांगलं आहे. काही काही म्हणते बिडी वाढल्याशिवाय सकाळी पोटच साफ होत नाही, हे मूर्ख व्यसन. हे व्यसन नको आहे. महाराज म्हणतात माझं मन तुझ्या पायावर लागू दे. मन बरं, हे मन सुद्धा माझे चित्त तुझे पाय. बघा तुम्ही, जीव द्यायचा तरी पायावर. मन पायापाशी, नेमकं देवाच्या पायापाशी असं काय आहे? आणि साधू संत काही जरी असेल तर देवाच्या पायापाशी का मागतात? कारण संसारातले लोक ज्याच्यासाठी राब राबतात, मरमर मरतात, कुणाची कुणाला वेळ नाही, कुणासाठी कुणाला वेळ नाही. अवस्था कशासाठी आहे? तर आपण सुखासाठी धडपडतो, आणि ते सुख देवाच्या पायापाशी आहे. सुख वसे ह्याची दोघांच्या. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे ते देवाच्या. आणि महाराज म्हणतात सुख वसे ह्याची ठाई, बहुपायी संताच्या. देवाच्या पायापाशी सुख आहे. देवा हे जे माझं मन आहे ना, हे तुझ्या चरणावर, म्हणजे तुझ्या चरणापासल्या सुखाशी एकदा येऊ दे. ते सुख कळू दे. जोपर्यंत खरं सुख कळत नाही ना, खरं सोनं कळत नाही ना, तोपर्यंत माणसं बेगडाच्या मागे लागतात, हे लक्षात ठेव. उपमन्यूला मित्राच्या घरी फिरत फिरत गेला. त्याची आई त्याला दूध पाजते, आणि दूध हे पांढऱ्या रंगाचं असतं. हे जेव्हा उपमन्यूला कळालं तेव्हा तो रडत रडत घरी आला. आई मला दूध प्यायचं आहे. आईनं सांगितलं पोरा, अरे आपली तर एक वेळ पोटभर खाऊ शकू एवढी सुद्धा आपली परिस्थिती नाही रे, दूध कुठून द्यायचं? पण शास्त्र असं सांगतं, हे जे हट्ट आहेत ना शास्त्रामध्ये, बाळ हट्ट आहे, राज हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे, हे हट्ट फार खतरनाक आहेत. पण हे 2 हट्ट थांबवता येतात, शांत करता येतात. पण बाळ हट्ट सगळ्यात खतरनाक आहे. समज बायकोची घालता येते, समज राजाची घालता येते, पण समज लेकराची घालता येत नाही. बघा तुम्ही, बादशाहच्या दरबारात बिरबलला यायला उशीर झाला. बादशाहनं बिरबलाला विचारलं, बिरबला उशीर का झाला? बिरबल सांगतो, राजेसाहेब येणारच होतो, पण जरा आमचं लेकरू गतीला आलतं. गतीला कळत मग ते उतारायला नव्हतं लागलं. गतीला थोडस खळीला आलं होतं. तो किरकिर करत होतं, रागराग रागत होतं, काही मागणी करत होतं, आणि त्याची समजूत घालता घालता मला उशीर झाला. बादशाह म्हणला, काय मूर्ख आहेस रे बिरबला, लेकराची समजूत घालायला एवढा उशीर कशाला? म्हणजे मग एका दणक्यात लेकरू गप बसतं. दणक्यात म्हणजे टप्पूत नाही. मग लेकरानं रुपया मागितला की 10 रुपये द्यायचे, लेकरू गप बसतं. बिरबल म्हणला, बादशाह ते बाल हट्ट आहे, ते रुपया 10 दिले तरी गप बसत नाही रे, त्याला लेकरू म्हणतात. बादशाह म्हणला, मला मान्य नाही. बिरबल तो बिरबल एक लेकरू घेऊन आला दरबारात, आणि ते लेकरू रडू लागलं जोर जोरात. बादशाहनं विचारलं, तुला काय पाहिजे? ते पोरगं म्हणलं, मला ऊस पाहिजे. बादशाह म्हणला, अरे ऊसच पाहिजे ना, एक मोळी आणणार आहे. ऊसाची मोळी आणली, त्या लेकरापाशी दिली, आणि त्या लेकरानं सांगितलं, मला मोळी नाही, मला एकच ऊस पाहिजे. दिला ऊस त्याला. तो म्हणला, मला नुसता नाही, तोडून पाहिजे. मग त्याचे तुकडे करून दिले, आणि आता पोरग जोरात रडायला लागलं. म्हणे का? आता तोडलेला ऊस मला जोडून पाहिजे. ते बादशाह म्हणला, उचल ह्या काट्याला. कळालं? बाल हट्ट खतरनाक आहे. उपमन्यू रडायला लागला. आईनं सांगितलं, अरे खायची अवस्था नाही, कुठून दूध देणार? दूध तर कुठं पाहिलं? त्यानं सांगितलं, मी माझ्या मित्राच्या घरी पाहिलं.
कसं असतं? पांढऱ्या रंगाचं असतं. आई म्हणली काळजी करू नको. आई जर हुशार असेल ना महाराज, तर तिथल्या तिथं सगळी कामं करत असते. त्या उपमन्यूच्या आईनं काय केलं, वाटीमध्ये पीठ घेतलं आणि पिठात पाणी टाकलं हो, आणि पाणी टाकल्या उपमन्यूला प्यायला दिलं. आणि उपमन्यू सुद्धा आनंदात प्यायला लागला. त्याला सुद्धा दुधाच्या फिलिंग यायला लागल्या. त्याला दूध पितोय असं वाटायला लागलं. पण असं 8-15 दिवस, महिनाभर झालं. आणि एके दिवशी मित्राच्या घरी खरं दूध पिण्याचा योग आला. खरं दूध पिलं ना, मग तो घरी जाऊन आईला भांडायला लागला. कालपर्यंत जे दूध आनंदाने पित होता, तो आनंदाने आज पित नाही. का? कारण घोट घेतल्याबरोबर सांगितलं, आई हे दूध खरं नाही, कारण मी आज खरं दूध पिलो आहे. खऱ्याची पारख झाली की खोटं उघडं पडतं. तसं संसारामध्ये आपल्याला आनंद वाटतोय, संसारातलं सुख आपल्याला खरं वाटतंय. पण जोपर्यंत आपल्याला परमार्थाचं सुख मिळत नाही ना, तोपर्यंत संसारातलं सुख आवडेल. पण ज्या दिवशी परमार्थामधलं सुख आपल्याला आवडेल ना, त्या दिवशी संसार आपल्याला नास्तिक वाटायला लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. वेळ आहे, ती अवस्था बनवणं गरजेचं आहे. पण ज्या दिवशी ती अवस्था बनेल ना, व्यवस्था लावायचं काम माझा जगाचा मालक केल्याशिवाय राहणार नाही. देवा, हे माझं जे मन आहे हे तुझ्या चरणावर राहू दे. देवा, माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दे. या संसारातल्या व्यसनामध्ये, संसारामध्ये व्यसन आहेत महाराज प्रत्येक. बघा तुम्ही, बाहेर आलेला माणूस संध्याकाळच्याला घरी जातो, ते व्यसन आहे, त्याला घरी जावं लागतं. संसारातल्या सगळ्या गोष्टी उणे दुणे काढावे लागतात, प्रपंच धकवावं लागतो, हे त्याचं व्यसन आहे. आणि म्हणून संसाराच्या व्यसनामध्ये आम्हाला पडू देऊ नको. तर काय कर देवा, एकदा का आम्ही, माझं मन तुझ्या चरणावर लागलं, संसार व्यसनामध्ये तू आम्हाला पडू दिलं नाही, मग आमच्याकडून एवढ्यावर थांबू नको, तर आमच्याकडून नामस्मरण घडू. मला नामस्मरण घडू दे, आणि नामस्मरण घडू दे, आणि संतांचा संग घडू दे, संतांची सहवास घडू दे. वावगाची भ्रम नको देवा. हा जो संसारातला जो भ्रम आहे ना, हा भ्रम नको देवा. कारण संसारामधली व्यसन कळाली, त्याचा भ्रम नको. कारण आपला संसारामध्ये लय मोठा भ्रम आहे बरं. काही लोक म्हणतात, महाराज आलो असतो ना वारीला, पण मायाशिवाय आमच्या घरची गाय दूधच काढू देत नाही. बघा यो बहादूर, हा भ्रम आहे. माझ्याशिवाय घरातलं पानच हालत नाही, हा भ्रम आहे. असं म्हणतात, बैलगाडीच्या साठ्याखाली कुत्र चालतं. साठ्याखाली त्या कुत्र्याला काय वाटतं माहित आहे? गाडी मी ओढतोय, मी गाडी ओढतो, हा त्याचा केवळ आणि केवळ भ्रम आहे. पण तो भ्रम त्याला तो खरा ठरवण्यासाठी रस्त्यामध्ये येणाऱ्या अनेक बोराटे त्याच्या अंगाला वरबडून जातात, रक्तबंबाळ होतो.
पण तो साठ्याच्या बाजूला निघत नाही, हा त्याचा केवळ भ्रम आहे. माझ्याशिवाय घरात काडी सुद्धा हलत नाही, हा भ्रम आहे. घरात माझी किंमत आहे, हा भ्रम आहे. अण्णा लय भ्रमात राहू नका बरं. आपल्याशिवाय घरात धकत नाही. अण्णाला घरात म्हणजे इथं कोणत्या अण्णाला म्हणे ना, मी जनरली अण्णाला सांगेल, लोक कोण्या अण्णाकडे बघू नका, ऐका. अण्णाला घरात किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अण्णा घरी आणतात तोपर्यंत अण्णाला किंमत आहे. ज्या दिवशी अण्णांनी अन्न बंद केलं त्या दिवशीपासून अण्णाला महाग होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. भ्रम आहे. मी आहे म्हणजे सगळं आहे, हा केवळ भ्रम आहे. महिला मंडळ सुद्धा मालकाच्या तोंडावर म्हणतात मी आहे म्हणून तुमचं जमलंय. प्रत्येकाने असं या संसारामधल्या भ्रमात कधीच राहू नका. या संसारातला भ्रम कधी तुटतो? माझं तर गेल्या आठवड्यात सगळा भ्रमच तुटून गेला माझा. कारण महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना घडली. या महाराष्ट्राचे विद्यमान माजी मुख्यमंत्री जे